बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा, भाग 9. भाना सिंगापूरहून परतला तेव्हा उमरटीत कडक उन्हाळा सुरू झाला होता. पाटाजवळची आमराई व जांभूळबन पूर्ण बहरलं होतं. पण त्या बहरात यावर्षी एक उजाड भकासी उदाशीच बहरली असाच काहीसा भास होत होता. भाना विमनस्क अवस्थेत मळा, आमराई, काशीमामाच्या घराजवळ भटकू लागला. सुशांत त्याला सोडतच नव्हता. सुशा, या उदासीच्या बहरात तू का थांबला बाबा? साऱ्या महिना भुर्र उडून गेल्या. तूही जा जा. तू बोर्डाच्या परीक्षेवेळी बोलला तेच योग्य होतं. पुढे कोण कुठे जाणार सारीच फाटाफूट होणार. जाणाऱ्यांना ही सलणारी उरतोड कळत नाही, पण जे मागे थांबतात त्यांना कुणाचं जाणं वैशाख वनवा उठवतं. सुशांतनं भानास अमराईतून मळ्यात आणलं. तोच उन्हात लहानशी पोर जंगलातून विहिरीजवळ आपल्या शेळ्या हाकत आली. भाना गांगरला. त्या लहानच्या पोरीकडे विचित्र नजरेनं पाहू लागला. त्याला सुगंधाची पहिलीच भेट आठवली. पावसाळ्यात अशी शेळ्या हाकत ती आली होती. तिच्या शेळ्या धावेवरच्या झोपडीत घुसल्या. भाना मध्येच होता. झोपडीच्या दारात काठी धरत उभी पाहताच कोण प्रश्न उठला. तिच्या घाऱ्या नजरेची, कोरड्या कुंतलबटांची व खळीची भीज ओल त्याचा काजळ काठ भिजवत होती. पुरीला पाहताच उन्हाळ्यात चाळ उठू लागला. तोच मळ्यात बाजीमामा व तुळसा भानाला शोधत शोधत कारणे आले. तुळसा व बाजीमामाला पाहताच भाना जास्त चेकाळा. सुशा, यांना हकल माझ्यासमोरून. पण मळा बाजी काकाचा असल्यावर सुशा काय करणार? भाना, तू हे चांगलं केलं नाहीस. मनात कोलाहल व संतापाचा उद्रेक होऊ लागला. आता फक्त 2 आठवडे टेलिकास्ट होतील एवढेच भाग बाकी आहेत. शंतनू शर्मांचे कॉलवर कॉल येत आहेत. तू त्यांचे कॉलही रिसीव्ह करीत नाहीस. ते शंकरमामास व मला धारेवर धरत आहेत. त्यांना लवकरात लवकर उरलेल्या भागांचं शूटिंग करायचं आहे. तुळसा एका दमात फाडफाड बोलत होती. शर्माला कुणी अडवलं? त्याने खुशाल करावं शूटिंग. भाना आग उकत असलेल्या नजरेनं पाहत उद्गारला. अरे पण तुझ्याशिवाय कसं शक्य आहे? तरी त्यांनी तुझ्या सोयीसाठी भारतातच पुढचं शूटिंग ठेवलंय. त्यांच्याकडे रांगा लागल्यात ना कलाकारांच्या, मग त्यांना घेत करा म्हणावं. भाना, वेड्यागत काहीही बरळू नकोस. तुला यावंच लागेल. इथं शहाणं राहिलंय कोण शिष्टाई करायला? तुला वेडच पाहायचं होतं मला, पण माझा आगाऊपणा नडला मला. मी थोडी घाई केली. फक्त 8 दिवसांसाठी घोंगडी अडकली आहे माझी. अन्यथा तुला म्हणजे आत्यासारखंच वेडं पाहण्याची खरंच मजा आली असती. ती मनातल्या मनात म्हणाली. भाना, उद्याच्या उद्या मुंबईला निघायचं आहे आपल्याला. मी येतो ना, येतो. पण आधी तुझ्या बापानं व तू मला दिलेला शब्द पाळा. रघुशी लग्नाचं कबूल केलं ना तुम्ही? मग आधी रघुशी निदान साखरपुडा तरी कर, मग मी येतो. भाना वेडेपणात शिष्टाई करू लागताच बाजी संतापला. एवढं होऊनही अजून पुरता वेडा नाहीच. आपणास वाटलं होतं की सुगंधाच्या लग्नाची बातमी ऐकताच हा पिसाळेल. गावात 5-6 दिवसाची चर्चा ही तशीच आहे. पण हा तर ताळ्यावर आहे म्हणून बाजी कदम संतापला. भाना, तू शो पूर्ण करायचं वचन दिलंय. शो आधी पूर्ण कर, मग लग्नाचं बघू नंतर. खड्ड्यात गेला शो आणि वचन. मुकाट्यानं आधी लग्नाचं बोला. भाना, तू शर्मास करार करून दिलाय. तू शो करत नाही कळल्यावर केदार तुला सोडणार नाही. त्या केदारला जे करायचं ते करू दे. आधी लगीन रघुचं, मग. तुळसा संतापात निघाली.
मामा, ती एक नादान आहे, पण तुम्ही शहाणे आहात. वेळेवर शुद्धी धरा. एकदाची वेळ गेली तर तुमच्या मुलीला रघुसाठी झुरत झुरत मरावं लागेल. बाजी कदम भानावर एकदम धावून गेला, पण भानानं झोपडीच्या छतातलं दांडकच उपसलं. सुशा, या तुझ्या बाजी काकाला उमरटीतही पोचू देणार नाही. जांभूळ बनातच गोरखू देन. कारण माझ्या आजी आजोबाचा जुना हिशोब बाकी असताना हे नवीन खाते उघडत आहेत. बाजी कदम मध्येच थबकला. बरं झालं कारकडे निघालेल्या तुळसानं परत फिरत त्यांना मागं ओढलं, नाहीतर बाजी कदम आज दांडक्यानं बदळले गेलेच असते. बाजी कदमला आज प्रथमच कुणाची भीती वाटली. आज त्याने जी कच व हाय खाल्ली तशी कधीच खाल्ली नव्हती. शर्मानं तुळसाचा निरोप ऐकताच जुन्या कलाकारातून एकाची निवड करत तुळशीच्या जोडीनं शूटिंग सुरू केलं. पप्पा, त्याला असं सोडू नका. ॲग्रीमेंट मोडलंय त्यानं, केदार शर्मा वडिलांना सुचवत होता. केदार, मुकाट्यानं शूटिंग सुरू कर. आपण त्याचं काहीच करू शकत नाही. करारानुसार द्यावयाची अमाऊंट त्यानं अजून घेतलीच नाही. त्याला आपण अजून 1 रुपयाही दिला नाही, हे विसरू नकोस. तुळसा मुंबईला गेली होती त्याच दिवशी बापू रघुस घेऊन तोरणमाळहून उमरठीला परतले होते. रघुला भानाबाबत बापूनं सारं सांगितलंच होतं. दादा, तुझ्या मैनेला आता नाही आणू शकलो तरी ती परतल्याशिवाय राहणार नाही. भाना बोलला व रघु त्याला धरत रडायला लागला. भान्या, मी तुझ्यापुढं मोठा असूनही कायम खुजा ठरत आलोय. आजही तुम्हाला कोतच ठरवलंच भावा. दादा, मोठे कधीच चुकत नसतात. चुकून चुकले तरी लहानासमोर तसं दर्शवू नये थोरांनी. या बोलानं तर रघुला पुन्हा कोतेपणाची लाज वाटली, पण ती त्यानं आता दर्शवली नाही. भाना, सुगंधानं तुला काहीतरी पाठवलंय. बापू थरथरत बोलले. तिनं निदान एकदा तरी यायला हवं होतं. गेली याचं दुःख नाही, पण मी गेलो नव्हतो हे पाहायला तरी यायला हवं होतं. भानानं कागद उलगडला. त्यात अर्धा डझन चुडा पाहिला व तो हंबरला. डोळ्यात महापूर दाटला असताना चुडा गुंडाळलेल्या कागदावरची अक्षरं त्याला दिसली. भाना, मी पुन्हा चुकले. माझ्या चुकीला माफी नाही. पण आता एकच, इतर जीवाची बाजी लावतात, पण तुला बाजीशी जीवाची बाजी लावायची आहे. सोबत तोच हिरवा चुडा पाठवलाय. याच चुड्याच्या व्यासात केव्हाही भेटलास तरी हजारो लाखोचा समुदाय जमवणारा भाना महाराज पाहायचा आहे मला. भाना उठला व त्यानं मळ्याचा रस्ता धरला. रघु मागोमाग जाऊ लागला. दादा, आता या घडीला कोणीच नको मला सोबत. मला एकटं सोडा. विनवत तो निघाला. सूर्य केव्हाच ठाणबंद झाला होता व क्षितिज सांधीत चंद्र पायघड्या टाकत उगवतीचा घाट चढत होता. जांभूळपणात त्याला चंदेरी शांतता वाटली. तो एका झाडाच्या बुंधाशी बसला. सारीकडे शीतलता असताना त्याच्या मनात उरात जाळ उठत होता व तो शीतलता शोधत होता. मी पुन्हा चुकले, हे एकच वाक्य त्याच्या मेंदूत फेर धरत होतं. त्याच्या मेंदूच्या साऱ्या घड्या विस्कटल्या जात होत्या. तो पुन्हा पुन्हा त्या घड्या पुन्हा पुन्हा बसवू पाहत होता. पण एक घडी बसली की दुसरी विस्कटे, दुसरी घालावी तर पहिली विस्कटे. आता आपल्याकडे वेळच वेळ आहे. रिक्तताच रिक्तता आहे. अख्खी हयात पडली आहे आता. कसलीच घाई नाही. घड्या बसवूच. त्यानं पुन्हा पहिली घडी बसवायला घेतली. खुर्दाण्यात आई परतत नाही म्हणून सारे काकाच्या घरी परतले. पाय सुजून टम्म झालेला, अंगात ताप. आपण ओसरीत खाटेवर पडलेलो. अंजात त्यानं मलम लावायला लावलंय. पाय दाखव. आपण पाय पुढं केला. सुगंधाचा हात फिरू लागला. मलम मुलायम की तिचा हात मुलायम की सुगंध मृण्मयी तलम. पण धुंदाळ धुंदीत डोळे लागत असताना कपाळावर अधराचा मारा झाला आणि आपण उठलो. उठलेला पाहताच सुगंधा मागे सरली
व मान खाली घालत, सकाळी मी चुकले, माफ कर, माफी मागत निघू लागली. कपाळावरील व्रणावर अधराच्या माऱ्याबाबत माफीनामा नव्हताच. पहिली घडी बसली, आता तो दुसरी घडी पुन्हा बसू लागला. गडावर पाऊस, वाऱ्याचा कहर की बहर. भाना, या हिरव्या चुड्याच्या व्यासात तो हजारो लाखो लोकांचा समुदाय जमव. मला भाना महाराज पाहायचा आहे. लोकांना आपल्या वक्तव्यात तल्लीन करत समाधी लावणारा. दुसरी घडी बसली. लोक जीवाची बाजी लावतात, पण तुला बाजीशीच जीवाची बाजी लावायची आहे. घड्यावर घड्या बसू लागल्या. साऱ्या घड्या बसत असताना मध्येच एक घडी विस्कटू पाहत होती. मी पुन्हा चुकले. चुकीला माफी नाही. का माफी नाही? व बाजीशीच का बाजी? पुन्हा चुकणं व बाजीचा संबंध काय? ही विस्कटली तर पुन्हा साऱ्या घड्या विस्कटतील, म्हणून त्यानं ती तात्पुरती तशीच ठेवली. सुशांत व रघुदादा त्या जोरजोरात आरोळ्या मारत शोधत होते. सुशा, ती मध्यंतरी उमरठीला आली होती तेव्हा तू भरपूर कॉल केले होतेस, पण शूटिंग असल्यानं मला कळलं नसल्यानं मी रिसीव्ह केले नव्हते. मग रात्री ती लगेच परत गेल्याचं तू बोलला होतास. ती येऊन अचानक परत का गेली होती? भाण्या, आता सोड सारं. पुन्हा पुन्हा तीच ती राग का डोक्यात घालून फिरतोस? सुशा कळवळला. सुशा, त्या दिवशी काय घडलं तेवढं फक्त सांग. मी व सुगंधा तिच्या घरून तुला कॉल करत असतानाच बाजी काका आला होता. मग नाईलाजानं मी घरी परतलो. जाताना तिला मी तुझा कॉल आला की कळवतो सांगितलं, पण तुझा कॉल आलाच नाही. व रात्री आला तेव्हा सुगंधा निघून गेली होती. इथंच काहीतरी आहे, इथंच काहीतरी आहे. काय भाना? सुशांतनं विचारलं, पण भाना उठला व ते घराकडे परतले. भानाची स्थिती पाहून भोसले सरांचं काळीज करपू लागलं. एवढं गुणी पोर पण वाया जाईल म्हणून त्यांनी उमरटीत घडत असलेलं सारं अमृतकर महाराजांच्या कानावर घातलं व काहीतरी करण्यास विनवलं. अमृतकर महाराज 15 दिवसांनी धुळ्याला कीर्तनाला जात होते. त्या दिवशी त्यांनी भोसलेला भानास घेऊन पारोळ्याला बोलवून घेतलं. सरजी, महाराजांपुढं उभं राहण्याचीही आता माझ्यात हिंमत नाही. भाना, तू चुकला असशील वा नाही ते नंतर पाहू, पण बाबा बोलवत आहेत तर भेट घे. ते थोर आहेत, काहीतरी उपदेश करतील. भानास भोसले सरांचा शब्द टाळणं जीवावर गेलं व तो मुकाट्यानं सुशांतला घेत भोसले सरांसोबत निघाला. पारोळ्याहून अमृतकर बाबाने आपल्याच गाडीत भानास बसवलं. गाडीत जागा नसल्यानं सोबतच्या एका माणसास व सुशांतला बसवर यायला सांगितलं. भाना, काय म्हणतोस? शिक्षण झालं ना? भाना काहीच बोलेना. 3ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या सत्रात तो कॉलेजला गेलाच नव्हता, पण तरी त्यानं परीक्षा दिली होती. पण निकाल घ्यायलाही तो गेला नव्हता. प्रचार मेळावे, स्टेज शो व नंतर तर मुंबई सिंगापूरच. बाबा, भाना ग्रॅज्युएशनला इंग्रजी विषयात विद्यापीठात पहिला आलाय. भोसले सरांनीच नंतर त्याचं सर्टिफिकेट घेऊन ठेवलं होतं, म्हणून तेच बोलले व भाना त्यांच्याकडे पाहत राहिला. सिंगापूरला असताना भोसले सरांचा फोन येत होता, पण शूटिंग दरम्यान तुळसा कट करत होती ते त्याला आठवलं. सर निकाल कळवण्यासाठीच करत असावेत. अरे वा, छान. भाना आता काय करतोय मग? बाबा महाराज पुढं पाहत विचारू लागले व भानानं खाली मान घातली. बाबा, आपणच काहीतरी सांगावं म्हणून आपला सल्ला घेण्यासाठी आलोय. भोसले सरच बोलले. आता बाबा आरशातून भानाकडे पाहत होते. पश्चाताप व सलदर्शक मौन. भाना, कीर्तन संपलं की रात्री मी निवांत बोलतो तुझ्याशी. तो पावे तू मनात पक्क कर पुढे काय करायचे ते. कारण तुझ्या बोलण्यावरून तुझ्या मनातलं द्वंद्व 12वी नंतर होतं तसंच आहे अजून.
धुळं आलं. देवपूरमध्ये बाबांचं कीर्तन होतं. साऱ्याने भोजन केलं. सुशांत व भाना भोसले सरांसोबत बसत कीर्तन ऐकू लागले. रात्री कीर्तन संपल्यावर बाबांनी एका स्वतंत्र खोलीत त्यांना बोलवलं. भाना, बोल आता, पुढची दिशा काय? बाबा, अजून काहीच ठरलं नाही. पहिला शो दणदणीत झालाय. वाटलं तर छोट्या पडद्यावर भरपूर संधी चालून येत आहेत, नाहीतर आधीसारखं स्टेज शो आहेतच. मनापासून काय करावंसं वाटतं ते सांग. बाबा त्याच्या नजरेत नजर टाकत विचारत होते, पण भाना नजर चोरत होता. भाना, माणसानं कोण काय सांगतं, कुणास काय वाटतं, त्यापेक्षा आपणास काय वाटतं त्यावर विचार करावा. मी काय म्हणेल, हे भोसले सर काय म्हणतील वा घरचे काय म्हणतील, यापेक्षा या घडीला तुला काय हवंय ते सांग. बाबा, मला झगमगाट वा समृद्धीतला गोंघाट नकोय. शांततेत नांदणारी पावित्र्यता व रिक्ततेत पोकळीत वसणारी समृद्धी हवी आहे. भाना आतून बोलून गेला. भोसलेकर व सुशांत भाना बडबडतोय की काय असाच विचार करू लागले. पण बाबा हसले. भाना, मलाही तेच हवंय. 3 वर्ष मी यासाठीच तुला थांबवलं होतं. तुला शांततेतील समृद्धीच महत्त्वाची आहे. झगमगाटी दुनियेतील समृद्धीची तुझी हौस फिटली हे छानच झालं, कारण तो अनुभव न घेता तुला जर भक्तिमार्गाकडे पाठवलं असतं तर तू रमलाच नसतास. आता मला हवा असलेला भाना महाराज येत्या 5-6 महिन्यात तयार होईलच. बाबा महाराजांनी सकाळीच फोन करत भानास परस्पर आळंदीला पाठवण्याची तयारी केली. बाबा, सोबत सुशांतही आला असता तर बरं होईल. भानानं हात जोडत विनंती केली. भाना व सुशांत परस्पर आळंदीला कीर्तनकार बनण्यासाठी निघाले. भोसले सरांना आनंद झाला. ते उमरटीत परतले व दोघांच्या घरी निरोप देत समजावलं. भोसले सर करतील ते योग्यच करतील हा बापूस भरवसा असल्यानं त्यांचा नकाराचा प्रश्नच नव्हता. भानानं ग्रॅज्युएशनच्या पहिल्या 2 वर्षात बाबांनी दिलेल्या वेद, पुराण, उपनिषद, गाथा, गीता, रामायण, महाभारत याचा अभ्यास केलाच होता. त्यामुळं अवघ्या महिन्यातच त्याच्यातली भक्तिमार्गातील आवड व पाणी दिसू लागलं. सुशांतला पखवाज वादनाचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. सुशांतनंही शिक्षण सोडत गावातच शेतातली कामं सुरू केली होती, म्हणून भाना व बाबांना सांगता तो तयार झाला होता. 5 महिने भाना पूर्ण रिक्त पोकळीत राहत केवळ भक्तिमार्ग, संत विचार, वारकरी संप्रदाय याच विश्वात रमला. तो हिरव्या चुड्यातील समृद्धी, शांतता भक्तीत शोधू लागला. विमनस्क अवस्थेतल्या भानाच्या विस्कटलेल्या घड्या बसू लागल्या. एक स्थिर शांत भाना तयार होऊ लागला. अस्तित्व प्रज्ञतेकडे वाटचाल सुरू झाली. 5 महिने भाना व सुशांतनं उमरडीचं नाव घेतलं नाही. मनातला सुगंध बीज ओलीगत आत आत खोल खोल उतरत भक्तिभाव उरात भरू लागला. तुळसाला घेत जुन्या कलाकारासोबत शर्मानं सेमीफायनल व फायनलच्या शोचं शूटिंग केलं व शो टेलिकास्ट झाला होता. पण भानानं शो सोडल्यानंतरचे भाग सुरू झाले व TRP एकदम खाली आला. तुळसानं केदार शर्माला हाताशी धरलं. शंतनू शर्मा नाही सांगत असताना केदारनं तुळसाला त्याच धर्तीवर आधारित दुसरा सीझन सुरू केला. पण नृत्याची थीम बदलवली. निर्माता शोधत शूटिंग सुरू झालं. 3 महिने शूटिंग चाललं. शोचं टेलिकास्ट सुरू झालं. शो पूर्ण फ्लॉप गेला. नंतर तुळसाला कुणीच उभं करेना. तुळसा जळगावला परतली व मामाकडे राहू लागली. तुळसा, तुझ्या बापाला मी आधीच सांगितलं होतं की रघुला दूर करा व भानास जवळ करा. हिरा आहे तो हिरा. पण दाजी व तूही त्यावेळेस मनावर घेत भानास रघुला दूर करण्यासाठी जवळ घेतलं, पण नंतर भानाशीच गेम सुरू केला. इथेच चुकला तुम्ही. तुळसा, फडफड करत एकेकाला हुल भरत वर उडू पाहणारी मैना वर उडाली होतीही, पण गाठलेली उंची स्वतःच्या हिकमतीवर राखू शकली नाही. ती आता झपाट्यानं खाली येऊ लागली.
पण खाली येताना आपणच दूर केलेले राघू तिला परतीच्या वाटेवर भेटेनात. ती अस्वस्थ झाली. तिला अमराईतच भानाचं वाक्य आठवू लागलं. दादा, राघू व मैना एकाच उंचीवर राहतील. फक्त झाड किती दूर ते अंतर महत्वाचं. व मैनानं पाहण्याचा उन्नत कोण वाढवू नये. आपण ना एका उंचीवर राहिलो ना उन्नत कोण स्थिर ठेवला. उन्नत कोण वाढवत वाढवत विशाल करत गेलो व आता भुईवर आपटतोय. भाना व सुशांत परतला. परतताना बाबांना विचारत भाना सरळ आधी खुर्दाण्यात गेला. श्रीराम मंदिरात जात त्यानं दर्शन घेतलं. सभा मंडपात मांडी घालून बसला. त्याच्या नजरेसमोर कधी टाळ वाजवणारा सदाबाबा, कधी पकवाज वाजवणारा सदाबाबा, तर कधी हार्मोनियम वाजवत अभंग गवळणी म्हणणारा आपला बाप दिसू लागला. त्याचे डोळे पाणावले. उपाशी पोटी रागावल्या आईस विनवण्यासाठी गवळण म्हणणारा आपला बाप त्याला दिसू लागला. त्याच्या मनात शांत संयमी ज्योत तेवताना जाणवू लागली व तो मनातल्या मनात पुटपुटू लागला. बाबा, आता मलाही आयुष्यभर तुमचीच वाट तुडवायची आहे, भक्ती मार्गाची. पण तरी त्याच्या मनात ती गवळण तरळलीच. एका जनार्दनी मनी म्हणा, देव महात्मे नकळे कोणा. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो कान्हा. उमटला आपल्या आजोबांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विनयानं माथा टेकवला. बापू, मावशी, आई, सनेर काका, काकू साऱ्यांचेच आशीर्वाद घेतले. 2 दिवस राहिला. रघुदादाची हाल हवाल विचारली. अंजा मावशी हंबरली. भानाचं असं व रघु लग्नास साप नकार देतोय म्हणून माऊली तुटत होती. भाना, एक वाईट बातमी आहे रे. बापू, आता आणखी काय राहून गेलं वाईट घडायचं? आधीच तर सारं घडून गेलंय भरपूर. बापूचा ऊर पुढचं सांगण्याआधीच भानाच्या शब्दांनी फाटू लागला. सांगा बापू, काय घडलं? सुगंधा पहिल्या बाळणपणात जेमतेम वाचली. मुलगी तर जन्माआधीच वारली. मुलीच्या जाण्यानं सुगंधा एकदम बिनसली. तिचा नवराही दुःखात बुडालाय. भानाच्या खिशातला कायम किनकिन आवाज करणारा हिरवा चुडा एकदम टिचल्यागत आवाज करू लागला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. बापू, जाणाऱ्या भूताचा त्रास वेदना होणारच. शहाण्यानं विस्मरण्याचा प्रयत्न करावा. भाना, एक वेळ. बापू, महत् प्रयत्नानं बसू पाहणाऱ्या घड्या विस्कटू नका. हात जोडतो, पाया पडतो. रघुदादाला तरी भेटून ये. माझा दादा या लहान द्वाड भावास भेटण्यासाठी येईलच. हा द्वाड गेला नाही तरी. त्या रात्री भानाला झोप लागलीच नाही. बापू, सदाबाबाचे तुमचे संस्कार मला कुणाच्या संसारात आग लावायला शिकवत नाहीत. भाना व सुशांत अमृतकर महाराजांकडे परतले. जाताना भोसले सरांना सोबत घेतलं. सारं पार पडलं, पण आता पुढे काय? हा सवाल भानाला नाही पण सुशांतला भेडसावत होता. भाना मात्र निर्धास्त होता. आपण उभं राहू तिथं गर्दी खेचू. पण आता गर्दी खेचणं नव्हतं, तर आपणास गर्दीला मार्ग दाखवायचा आहे. म्हणून तो खरं तर बाबांची आज्ञा घेऊ पाहत होता. अमृतकर बाबांकडे पुढच्या वर्षभराच्या कीर्तन तारखा होत्या. त्यांचं वय थकत होतं, पण सेवावृत्ती शांत बसू देईना. बाबांचं त्याच रात्री चिखलीला कीर्तन होतं. बाबांनी चिखलीला भानास फेटा बांधत थेट कीर्तनात उभं केलं. बाबांच्या जागी उभं राहणं या कल्पनेनंच तो थरथरला, कंप पावला. भाना, संधी आली की तिचं सोनं करायचं. भाना पाया पडत उभा राहिला. त्यानं खिशातून एक बिलोर काढत क्षणभर त्याकडे पाहत समोरच्या माईकला अडकवला. बा विठ्ठला, तुझ्या भक्तीचा सुगंध माझ्या वाणीत परिमळू दे. सुशांत पकवाज घेत साथ देऊ लागला.
भाना स्वतःच पद म्हणत जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं निरूपण करू लागला. पद म्हणतानाचा आवाज, निरूपण करताना संदर्भ, उदाहरणे, स्वतःची एक आगळी वेगळी शैली यानं सारा भक्तगण सुखावला. कीर्तन संपलं. अमृतकर बाबा भोसलेचा हात हातात घेत भावना वेगानं उद्गारले. भोसले, बोललो होतं ना, हा जिथं उभा राहील तिथं साऱ्यांचंच अस्तित्व विसरायला लावेल. हा आता कोणाकोणाचं अस्तित्व पुसतो हे लोक पाहतीलच. अमृतकर महाराजांच्या साऱ्या तारखा तोच करू लागला. महिन्यातच यूट्यूबवर त्याच्या क्लिप्स गाजू लागल्या. लाखो फॉलोअर्स मिळू लागले. उभ्या महाराष्ट्रातून हे नवीन महाराज कोण विचारणा होत भराभर तारका येऊ लागल्या. भाना महाराज विशेषतः तरुण वर्गास नात्यातील ओलावा व देशासाठी योगदान, महान संत परंपरा याबाबत प्रबोधन करत एकनिष्ठ राहण्याबाबतची शाश्वतता आपल्या कीर्तनात मांडू लागले. बांगड्यांचा अहेर स्वीकारावा लागेल असं कृत्य करण्यापेक्षा आपली दानत व नियत स्वच्छ ठेवा. तुमच्या नावानं जिने हिरवा चुडा घातला तिच्याशीच एकनिष्ठ रहा. मात्या पित्याचे पांग फेडा. हाच खरा आधुनिक भक्तिमार्ग. भाना महाराज अख्ख्या महाराष्ट्रात फिरू लागले. भानास शांततेतील समृद्धी गवसली. पण पोकळीत वावरताना आपली एकनिष्ठता जिच्या ठाई, त्या एकनिष्ठतेचं काय, रघुदादाचं काय, ही सल त्याचं काळीच पोखरी. व तो संत साहित्य वाचनात व भक्तिमार्गात स्वतःला गाडू लागला. जळगावला कीर्तन संपलं व खाली उतरताना त्याला भोसले सर येत भेटले. भाना, बाजी कदम विहिरीवर शॉक लागून. भाना पुटपुटला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. भाना, तुझी बाजीशी जीवाची बाजी संपली, पण तरी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.